एवढं डोक्यात मुंग्या शिरल्याने करायचं? हा होय. पण तुला शांत बसा. हा ही तुमची चूक मला ढकलताय काय? आता सगळं तुम्ही हे माय घेतलाय, कुलूप लावलंय, ते माईक शेजारीच होतं ना, मग ती उचलताना ती पण उचलायचं ना. हा आता नाही डोकं माझं बधीर झाले ग, त्याच्यामुळे तुमची चुकी मला अडकलो नका हो, ते तुझं काम होतं म्हणून. तू पण लक्ष द्यायचं ग. आता व्हिडिओ चालू केले, माझं डोकं हालायला लागले. डोकं हालायला लागले ना, पण तू पण थोडं लक्ष द्यायचं. आता काय झालं नाही ते येऊन माघारी जायची पाळी आली नाही. पण मी कधीच म्हणत नाही मी चुकलोय म्हणून, माझ्या लक्षात नाही राहिलं. मी मान्य केलंय की झाले की आता. जावा तुम्ही त्यांच्यासोबत गवत खावा जरा. तू पण जग बघ तुझं ते. अरे काय आता काय मारती का मग आता? आलोय नदीच्या कडेला. नदी आहे. किती छान उड्या मारत होता. गवत खाती ती काय रे ही? मग काय जेवण करते ती काय? आज दुधावर असतील ही. खायला लागले. काय प्रश्न विचारावं ते सुद्धा कळत नाही. काय खेड्यातल्या माणसं खेड्यातल्या माणसाला मला ती वाळ्या लाकूड खायला येते. खात नाही, खाल्ल्यासारखं करायला लागली ती. हे प्रत्येक वेळी झालं, चुकी झाली म्हणायचं नाही, ती तुझीच चुकी होती. मी बाहेर येऊन ते पोरांना बोलायला लागले, तुम्ही घरात मी म्हणलं होतं फोन लाईट फॅन सगळं बंद करून या म्हणून. मग मॅक ते उचललं, तुम्हाला ती का उचलाय आलं नाही? काय ते दिसलं नाही, दिसलं असतं उचललं असतं. म्हणायचं ना हाणून घ्या माझी चुकी झाली म्हणून. घे तुझी बंद करा. शेळ्याला मालक बसला आणि काय म्हणणं आहे तुझं? बैलबुद्धी. बाईसाहेब दमल्या बघा. एवढं तुम्ही डॉक्टर पडले आणि आज वागलाय का नाही? एवढं लांब येऊन आता टाळ्या वाजवून जाऊ. वाजव. तिथली आहे घ्यावं, नारळ काढा होती, बारकं झाड आहे. किती छान ते असं हाला लागले बघ गव्हाने. बघा की तुमचं दिसतंय छान. कसं आहे वातावरण? हे सुख, हे काय काय खेड्यात म्हणजे नक्की काय असतं, काय होते? ग्रामीण भागातील जनतेला अनुभवायला मिळते. स्वतःच न्यूजचं प्रमोशन करू नका त्यांना, ग्रामीण ग्रामीण म्हणून. खेड्यातलं जीवन है ना, किती छान. खाली काय तुझं सारखं आदेश चाललेलं असतं. बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणलं की उठायचं. खरं तुझं, पण आता मला टेन्शन आलं. आता बसा ना. व्हिडिओ बनवायला आलोय का माईक कुठं पडलं, घेतलंय का नाही तीच मला वाटत ना. आपण हे घेतलाय की हो तुम्ही, आणि ते कुठे गेलं छोटं? छोटं वर त्या कप्प्यावर ठेवलेलं तसं जायचं तिथं. अरे देवा, तुम्ही काय केलं असेल? कुलूप घेताना ते तिथं ठेवलं असेल. हे झाड हल्लं आता है ना. हो को 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 पक्षी 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 को को हाय असं शूट घेऊन जाऊ. बसा ना, बसा ना, व्हिडिओ बनवायचा. बसायचं जरा 2 मिनिटं. शूट घेऊन जाऊ नका काय. माणूस करताय त्याला आपण आता चपल्या आहे त्या नाही केलं म्हणजे तोंड वाचवायचं, व्हिडिओ बनवत नाही. आता घेतलंय तर उगाच विनाकारण शूट घेऊ नको. मन विनाकारण घेऊ नको, कारण असल्यावर घे की. तुला कोण नका म्हणते. बनवा जावा तुमचं तुम्ही. काय केलं नाकातले काय केलं? तोडलं ते तार कट करायचं तुमचं. असं पहिलं मी असं हातानं केलं, माझं रोतायला लागलं, कापड घेऊन बघितलं निघना. आणि ते तुमचं आठवलं ते कट करायचं आहे ते नसून असं दाबलं तर लगेच तुटलं. मग कसं बसवलं आतमध्ये? हे नुसतंच अडकवलंय. अरे बापरे, पडल्यावर ते आता काय करायचं असं झालंय. कशाला हे करते त्याला ते? लय दिवस झालं ना का ती फिरकी निघत नव्हती माझ्या. आता त्याला चांदीची फिरकी घ्यायची, मिळते ना चांदीची फिरकी. मग त्याला ती तुला हे होते. जखम व्हायला लागले. काय अवघड आहे माझं, कायच हाऊस मौज करता येत नाही मला है ना. म्हणजे नकली कानातलं नाही, गळ्यातलं नाही, ह्याची सुद्धा फिरकी होते मला इथं पाठीमाग. हातात तसल्या बांगड्या घातल्या तरी फोड्या फोड्या येतात.
काय करायचं? खिडकी चांदीची मिळते का बघू. हम्म. खिडकी आणि ती घेऊ. बरं. ती पाण्यात झाड असून का वाळलंय हो? ती फुटली कुठं आहे? बारीक बारीक त्याला हे आले. तेवढं लांब दिसतंय का तुम्हाला? दिसत नाही. दिसते ते पक्षी बघा. काय माहिती जळले ते पाणी जास्त झाल्यामुळे जळले आणि ती वाटतं. बाकीची नाही ती काय? हो हा, ती अजून एक जळलंय बघा इथलं. खरंच भारी दिसायलंय इथून सगळं मस्त. ती पाय पाय काय तिथून इकडे गेली. ह्या मस्त वातावरणामध्ये ही इकडे बघू चेहरा. लाज वाटली पाहिजे स्वतःची. मी काय करतोय? काय केलं ग? हो, वाजतोय कर कर कर. पडलं तर ते माझ्या डोसक्यात पडाव. एकात न दोन हो. असले विचार असले विचार किती छान हालायला लागले. काय करायचं रे, लय टेन्शन आले मला. छान नजारा झालाय तर असो. म्हणून एक कपल आहे, किती छान हसत खेळत राहते ते. किती छान. आता त्यांचं बघते व्हिडिओ मी. खूप छान वाटतंय त्यांनी कसे राहते ते बघून. ते वाईट वाटतंय थोडस मला, पण असो. वाईट वाटते कशासाठी? हे आमची असली घुबडावणी तोंड. अरे मी तुझ्यासोबत चांगलं राहतो पण तू राहत नाही. तीनदा मीच किती चांगला आहे, मीच किती ही आहे, तीनदा दाखवायचं. काढत नाही तुझ्यासोबत, तुझ्यासोबत वाद घालत नाही. उचलला 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 ना. उचलला की गोल गोल फिरून. हे मी शूट केलंय. अनु, तुला वट पौर्णिमेच्या हार्दिक 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 शुभेच्छा. मला एक पोटात एक माझं ह्या देवाला किंवा हे वडदेवाला माझं यावेळी मी तुझ्या संग वट पौर्णिमेला येऊन साकडं घालणार आहे. की वडदेवाला मी घालतो साकडं, मायकोजन माझं कधीच होऊ नये वाकडं. असं मी म्हणणार आहे की वडदेवा पूजा माझी पदरात घे आणि हिच्या जागी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नाही उद्या पुढच्या जन्मी. ह्या जन्मी ठीक आहे, पण पुढच्या जन्मी हिच्या काय वडदेवा पूजा माझी पदरात घे आणि पुढच्या जन्मी हिच्या जागी मेहुणी मला दे, असं मी म्हणणार. ह्याच्यावर तुझी काय प्रतिक्रिया आहे? जे पोटात ते होतात. गंमत आहे अनु, गमतीचा विषय आहे. मला मेहुणी नाही. दिसत तसं नसतं म्हणून जग सारं फसतं. ही जी मला बोलायला लावतात ना, ह्या बोलण्यामागचं कारण एकमेव हित आहे. डिरेक्टर काय म्हणते ते की सगळं हे नेत, ही साडी घाल ती साडी घाल, असं विचारू नको तसं विचारू नको, असं म्हण तसं म्हण. नाही जमलं की परत तेच करायला होते. मी एवढं सांगतोय, असं म्हण तसं म्हण, ही कर ती कर, ही गाड साडी. पण मी सांगतोय, पण ऐकते का ती महत्वाचं. मी साडी हिने कुठली घालायला होते ती काटा पदराच्यात असल्या. हा, पण तू ऐकते मी सांगतोय, ऐक ना, मी सांगतोय पण तू ऐकते का ती सांग पहिल्यांदा. ऐक तुझी ह्यांना खरं बोल इमानदारीनं बोल. मी मग सांगतोय पण ऐकायला पाहिजे ना. घ्यायच्या ना साड्या. मग काय घेत नाही? कॅपॅसिटी आहे का? तीनदा ती साड्या घालायचं आहेत का साध्या साड्या आपल्याकडे? काय करा